सुरेखा स्टेजरमध्ये आपलं स्वागत. आज आपण करूया लसूणी मेथी. तर त्याच्यासाठी जे घेतलेलं साहित्य आहे, इथे मी 1 वाटी कांदा चिरून घेतलेला आहे. इथे 1 जुडी मी इथे मेथीची घेतलेली आहे. 2 चांगली बारीक चिरून घेतलेली आहे. नंतर इथे 1 वाटी टमॅटो घेतलेला आहे. आता इथे 2 टेबलस्पून मी इथे दाण्याचा कूट, 2 टेबलस्पून इथे मी तिळाचा कूट, 2 टेबलस्पून इथे मी बेसन, हे तिन्ही जिन्नस आपण भाजून मग बारीक करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे लसूण. इथे मी 1 चमचा लसूण घेतला आहे, 1 चमचा तिखट, 1 चमचा धना पावडर, चवीप्रमाणे लागेल तसं मीठ, कोथिंबीर आपल्याला लागणार आहे. आणि आपल्याला तडका देण्यासाठी इथे मी जिरे, हळद, 2 लाल सुक्या मिरच्या, हा लसूण थोडा मी चौकोनी कापून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपण त्याच्यावर थोडं साजूक तूप घालणार आहोत. ते मी इथे 1 चमचा घेतलेला आहे. सुरुवातीला आपण आता ही जी मेथी आहे ही आपण शिजून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे 1 चमचा तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये हे जिरे घालून घेऊयात. जिरे थोडे तडतडले की मग त्याच्यामध्ये आपण हा लसूण घालून घेणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ही जी मेथी आहे ही मेथी घालून घेणार आहोत. आणि आता ही मेथी आपण छान शिजून घेणार आहोत तेलावरच. त्याच्यामध्ये आपण आता पाण्याचा उपयोग अजिबात करणार नाही. वाफेवर आपण ही मेथी शिजून घेणार आहोत. आपली ही मेथी छान वाफवली गेलेली आहे. आता या मेथीला आपण साईडला ठेवून देऊया. आता कढईमध्ये पुन्हा आपण इथे 1 चमचा तेल घालून घेऊया. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आता आपण हा आपला कांदा टाकून घेऊया. कांदा थोडा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा आपला गुलाबी रंगावर झालाय. त्याच्यामध्ये आता आपण हे टमॅटो टाकून घेऊया. टमॅटो पण आपण त्याला एक वाफ आणून घेऊया. आपण त्याला एक वाफ आणून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण हे सगळे आपले मसाले घालून घेऊया. सुरुवातीला हळद, तिखट, धना पावडर, चांगली परतून घेऊया. त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत, आपल्या भाजीला लागेल असं. आणि याच्यामध्ये आपण थोडं गरम पाणी घालून घेऊ. याला आता आपण चांगली एक वाफ आणून ठेवूया. छान याला वाफ आलेली आहे.
आता याच्यामध्ये आपण हा दाण्याचा कूट, तिळाचा कूट आणि हे भाजून घेतलेलं बेसन सगळे ह्याला आपण छान याच्यामध्ये शिजवून घेणार आहोत. थोडंसं गरम पाणी पुन्हा आपले हे बेसन शिजण्यासाठी. शेंगदाणे, तीळ हे पण तुम्ही मिक्सरमधनं पण काढून घेऊ शकता. पुन्हा याला एक वाफ येऊन घेऊया. छान आपलं वाफ आलेली आहे. आता याच्यामध्ये आपण ही शिजून घेतलेली मेथी घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहोत. थोडी याच्यामध्ये कोथिंबीर, आपले सगळे जिन्नस शिजलेलेच आहेत. फक्त एक थोडीशी वाफ आपण परत काढून घेऊया. छान आपली भाजी वाफवली गेली आहे. याला आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. गॅस बंद. आता या भाजीला आपल्याला तडका द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आता आपण पुन्हा गॅसवर आपलं कढई ठेवूया. कढईमध्ये पुन्हा इथे 2 चमचे तेल, तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण या लाल मिरच्या तुकडे करून टाकलेले आहेत आणि हा आपण चौकोनी लसूण कापून घेतला होता तो पण टाकून देणार आहोत. लसूण थोडं तांबूस झाला की आपण याचा हा तडका आपण या आपल्या भाजीवर घालून देणार आहोत. छान आपला लसूण चांगला झालाय. त्याला आता आपण ह्या आपल्या भाजीवर टाकून देणार आहोत. आणि त्याच्यावर आता हे आपलं आपण जे साजूक तूप घेतलेलं होतं हे साजूक तूप घालून घेणार आहोत. वरून थोडी कोथिंबीर. झाली आपली लसूणी मेथी तयार. तुम्ही पण नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.